रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम करणे तेची करा करणे तेची करा करणे तेची करा करणे तेची करा नरका घोर का जाता नरका घोर का जाता नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते कर शुद्ध पुण्य ते कर शुद्ध पुण्य ते कर शुद्ध पुण्य ते कर शरणगता देवरा शरणंगता देवरा हीरा वाटे विघ्नाचे हीरा वाटे विघ्नाचे हीरा वाटे जय जय मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते मने लीन भावे भावे वर महे कळे भावे वर महे मणे भावे वर महे बळे भावे वर महे बळे भावे वर महे जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते एक पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक कुमार विठोबार एक कुमार साथ पहिला मंडळ पुरुष मंडळ टाळी वाजवा बाबजी होत विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार हा
करणे ते हेची करा करणे ते हेची करा हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा नरका घोरा जाता नरका घोरा का जाता नरका घोरा नरका घोरा हे नरका जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण नारायण नरका घोरा नरका घोरा नरका नरका घोरा 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 का जाता जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य
शुद्ध 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 पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध 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 पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य वा 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 शुद्ध पुण्य शुद्ध शुद्ध विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी टाळी जय हो माय बाप्पा विठ्ठल विठ्ठल
पार्वती शिवा शिवा धर्मवीर संभा शिवा उन्नत पार्वती हर 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 चंद्र भगवान की जय विठ्ठल 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 वाह दादा क्या बात है जो 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 करणे ते हे चिकरा नरका घोरका जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शरणागता देव राखे एरावाखे विघ्नाचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणे लीन भावे कळे भावे बरम हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक विठ्ठल 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 पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान अमृतणेश्वर महाराज की जय वृत्तीनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय माऊली बाबा की महाराज सद्गुरु जोग महाराज की भगवान बाबा की जय बोलो रे भाई सब संत की जय विठ्ठल 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 हे चिकरा नरका घोरका जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाबदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तमात जातं नमामि अंजनी गर्भ संभुतमायु पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमंताय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं महारथतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदं भुजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आई हनुमंत विराजे कथा कुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जलो बधारजी पवन कुमार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख भजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार सेवे लागी सेवक झालो तुम चला चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सेवे लागी सेवक झालो चला चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा तुझी पायावरी यावार करी संतांच्या मजहृदयी सद्गुरुजीने तारेला संसार गुरु म्हणून विशेष अत्यादुर्विवेकावरी करणे ते हे शिखरा नरका घोर का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेलं भंग देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबरा आणि श्री तुकोबरांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा आणि आजच्या प्रसंगाला शोभणारा भंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठाल विठाल अभंगाचा भावार्थ आणि नामसाळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबरा मानवी नरदेहाल आल्यानंतर मनुष्यानं कशा पद्धतीनं कर्म करावं आणि कशा पद्धतीनं करू नये हे जगद्गुरु श्री तुकोबरा प्रस्तुत अभंगांमधनं सांगताना असं म्हणताय, आपल्या जीवनामध्ये असं काही कर्म करा का आपल्या जीवनामध्ये त्या कर्मानं आपल्याला पवित्र भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. जर वाईटही कर्म आपल्याला करायचंय आणि चांगलंही कर्म करायचंय, मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा असं कर्म का करत नाही कशानं आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. महाराज, चांगलं कर्म म्हणजे नेमकं काय, ज्याच्यामध्ये शुद्ध पुण्य आहे असं पवित्र कर्म त्या ठिकाणी करा आणि भगवान परमात्म्याची शरणागती करा. कारण ज्यानं देवाची शरणागती केली त्याच्या जीवनामध्ये जन्म मरणाची इरझार चुकल्या जाते, अन्यथा बाकीच्यांच्या जीवनाचा काय विचार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये महाराज म्हणता गोड त्या ठिकाणी पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये करा, देवाची शरणागती करा. का हो महाराज, देवाची शरणागती आम्हाला कळाली, पण का हो त्याचं काही वर्म त्याचं काही मर्म असेल तर आमच्या जीवनामध्ये सांगा. कशा पद्धतीनं शरणागती केली पाहिजे, काय केलं पाहिजे. त्यावेळेला महाराज म्हणता तुम्ही एकाग्र अंतकरणानं नम्रतेनं त्याच्या शरणावरती फक्त लीन व्हा, त्याचं वर्म जाणण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते वर्म कोणाच्या जीवनामध्ये कळालेलं नाही. ज्याच्यामध्ये शुद्ध पुण्य आहे असं शुद्ध पुण्य कमवा, पवित्र कर्म करा आणि भगवान परमात्म्याची शरणागती करा. बिढाला अभंगाचा भावार्थ नमस्कार अर्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी विलास देवराम दराडे बाबांना आपल्यातून जाऊन आज 35 वर्ष पूर्ण होत आहे आणि 35वे पुण्यस्मरण आपल्या वडिलांचं सुनील भाऊ घालता. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं अगदी तोलामोलानं इथं पहिलं पुण्यस्मरण कोणी घालत नाही. 35वे पुण्यस्मरण आज आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या दुःखात असलेला परिवार आहे. गंगा भगीरथी लक्ष्मीबाई देवराम दराडे, त्याच पद्धतीने गंगा भगीरथी सुमन विलास दराडे पत्नी आहे मंदाबाई अंबादास दराडे भाऊजाई, दत्तू सुनील विलास दराडे मुलगा दीपाली दत्तू दराडे, सोनू संतोष रामदास दराडे
दराडे पुतणी सार्थक बबन दराडे पुतणी रुद्री सुनील दराडे नातू अलका शिवाजी काकड बहीण शैलेश मंगेश घुगे बहीण रेखा सचिन दात्रक बहीण यमुना बबन दराडे भाऊजाई कारभारी तातेबा दराडे चुलते लहानुबा तातेबा दराडे चुलते भीमराव तातेबा दराडे चुलते अंबादास देवराम दराडे भाऊ भाऊसाहेब कारभारी दराडे भाऊ संजय लहानू दराडे भाऊ संदीप यशवंत दराडे भाऊ हा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज गोड हे 35वे पुण्यस्मरण आमचे सुनील भाऊ घालतायत त्यांना मनापासून धन्यवाद देतोय. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड महाराष्ट्रातील नव्हे तर खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशामधील भजन क्षेत्रातलं वैभव म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यामध्ये उपस्थित असलेले गोड गायनाचार्य स्वर्गंधर सर्वेशकर हरिभक्तपरायण ज्यांच्या आवाजाचं मोजमापच करता येत नाही, इथून आवाज निघाला का आकाशाला जाऊन भिडतो असे आकाश महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं ज्यांचं गायन आपल्याला सदा ऐकावं वाटतं आणि सदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा सदा ऐकत राहिलं तरी आनंदच प्राप्त होतो असे सदानंद बाबा एकदा गुरुजींकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे. महाराज हे वाटतं तितके सोपं नाही महाराज, हे आणणं तुम्ही एखादा मंत्री आणणं सोपं आहे पण यांना आणणं अवघड आहेत महाराज नाही का. खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीनं दादांबद्दल तर कायच बोलावं महाराज नाही का. आमचे गुरुवर्य माऊली त्यांच्याबद्दल बोलत असा त्यांचं आडनाव मोजाड आहे म्हटले, कारण पक्वादाचं मोजाड झोडून अवजाड बोल काढण्याची ताकद आमच्या दिनू दादांमध्ये नाही का. बरं त्यांना दादा म्हणता, कुणाला त्या ठिकाणी गायन क्षेत्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये आमच्याकडे कोणाला गुरुजी म्हणता, कोणाला भाऊ म्हणता, कोणाला दादा म्हणता, कारण महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये दादाच आहेत महाराज नाही का. म्हणून आमच्या दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. त्यांचं कायच वर्णन करावं म्हणजे हे गायक हे वादक वाजवायला लागले असं सांगायची गरज नाही बुवा. हे गायक आहे हे वादक आहे नाही का. नाही तर काही काही वादक चालदीट बी घ्या भितडची कडकडन चालदीट अवघड राहतं महाराज नाही का. पण यांना मग त्यांना सांगावं लागतं आपल्याला कुठं असलं तर सांगा बरं तुझा वाढ हाल तिकडं नाही का, इकडं काय येऊ नको नाही का. पण यांना सांगायची गरजच नाही महाराज, लोक त्यांची अपेक्षा करतात म्हणजे त्यांना अशी म्हणायची गरज नाही. समजले का तुला मृदंगाचार्य म्हणतात मला नाही का. अगदी गोड आमचे दिनू दादा दादांनाही धन्यवाद आहे. मातृवर्ग पितृवर्ग बरीच मंडळी या ठिकाणी ज्ञात उपस्थित आहे. आपल्या वडशिरेकर बरेच त्या ठिकाणी भजनी मंडळ या ठिकाणी आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. नायेगावकर जायेगावकर आमचे गोपी काका या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना धन्यवाद. त्याच पद्धतीनं भगवंत कीर्तनकार युट्यूब चॅनल आहे, आमचे बोडके दादा आहे, 2 चोपदार विनेकरी बाबा अतिशय गोड आहे. बरं झालं ते मा बरोबर आले, नाही ते आधी आले लोकांना वाटलं तर हेच कीर्तनकार काय राव, कारण ती मापेक्षा दिसायला जरा सुंदर आहे नाही का. म्हणजे वय जरी वाढलं असेल पण सौंदर्य परमार्थ असाच आहे महाराज. परमार्थामध्ये जितकं वय वाढतं जितके साधना वाढते तितकं आपलं वैभव त्या ठिकाणी वाढत जातं, तितका अधिकार वाढत जातो नाही का. म्हणून त्यांनाही धन्यवाद आहे. एकच विनंती, वेळ भरपूर झालेला आहे पण तरी सुद्धा कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, एकदम कमी कालावधीमध्ये. काळजी करू नका. हे असं असतं दादा, वेळेत जर कीर्तन सुरू झालं आणि वेळेत जर संपलं ना काही अडचण नसते, पण उशिरा सुरू झाल्यानं 2 बाजू राहते राव. उशिरा सुरू झालं वेळेत आवरलं ना लोक म्हणते बाबा अर्धा तासातच कीर्तन आवरलं राव. आणि बरं लय लावून धावतो लोक म्हणते बाबाला कळतं का नाही एवढा टाइम कुठं लावून तरी तर राहते का. लोकांना जेवण खावण्याचा टाइम तुमच्या पाहिलं मलनीचं डासडाचं रडावंच वाटत राव. पण काळजी करू नका, कमी कालावधीत गोड चिंतन मांडणार आहे. एकच विनंती माता माऊली, मी तुम्हाला टाळी वाजवा म्हणणार आणि तुम्ही वाजवणार लय पुढच्या राव. तुम्ही नाही म्हणून राहिल्या खुशाल, तुम्ही टाळ्या वाजू नका काहीच वाजू नका. फक्त एकच विनंती, कोणी मध्ये मध्ये कीर्तनात बडबड करू नका. मा नातू इकडे गेला, ठकी कधी आली सखी कधी आली, कीर्तन झाले एकमेकीची गाळा भेट घ्या राव. फक्त कीर्तनात ग बसा. विढाला विढाला कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला भंग विशेष नाव राहून गेलं. पडद्याआडशी कलाकार अशीच राहून जाता नाही का. खऱ्या अर्थानं कीर्तनकार गायक वादकाचा प्राण म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांचं साऊंड क्षेत्रामध्ये भलं मोठं नाव आहे आमच्या शंकरदादांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे महाराज. इतका गोड साऊंड आहे, अगदी मुक्याला सुद्धा बोलायला लावण्याची ताकद. नवे हा साऊंड फक्त नाशिक जिल्ह्यात मर्यादित राहिला नाही तर पुण्यामध्ये जाऊन आला. अनेक प्रभागामध्ये बीड असेल परभणी असेल तिकडं त्यांनी सुद्धा या साऊंडची अपेक्षा करावी. इतका गोड साऊंड आहे, त्यांनाही धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. बघा, कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला भंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. तुकोबारा म्हणता आपल्या जीवनामध्ये मानवी नरदेहाला आल्यानंतर असं काही पवित्र कर्म करा, असं काही जीवन जगा का आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं गोड या नरदेहानं भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्या कर्मानं करून घ्या. का हो, कर्मानं भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते का? कर्मानं देवाची प्राप्ती सोडा.
आपण जर ठरवलं तर आपल्या कर्मानं आपण देव सुद्धा होण्याची ताकद आपल्या कर्मामध्ये. फक्त कर्म तितकं तोलून मोलून आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. हा मानवी नरदेह काही मदिरा भक्षण करण्याकरता, सट्टा खेळण्याकरता, मांस मदिरा याच्याकरता दिलेला नाहीये. हा मानवी नरदेह पवित्र भगवान परमात्म्याचं चिंतन करून त्याच्या प्राप्तीकरता हा नरदेह आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. मग हा जर इतका पवित्र नरदेह कशा करता भेटलाय? जगद्गुरु श्री देवे दिला देह महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा, नाही का? मला वाटतं भजन सुद्धा कसं करावं, भजना करता नरदेह दिला बरोबर आहे, पण भजन सुद्धा कसं करावं तर आमच्या गुरुजींसारखं भजन करावं, नाही का? तर त्याला अर्थ आहेत महाराज, नाही का? महाराज म्हणता गाता येईल तिनीची गावेन, आमच्या सारखे मांडवाच्या कडाकडन पळावी, नाही का? म्हणून बघा खऱ्या अर्थानं असं गोड गाणं असलं पाहिजे. हे गाणं सुद्धा ज्ञानोबराच्या चरणाजवळ पोहोचवतो महाराज. बघा महाराज म्हणता भगवान परमात्म्यानं हा नरदेह त्याच्या चिंतना करता दिला, म्हणून गोड भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कारण या जगतामध्ये देव एकच सत्य आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत महाराज. सगळं हे प्रपंच वगैरे हे सगळं जे दिसतंय ना हे खोटं आहे, आणि तो प्रपंच कधीच कोणाच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही. म्हणून प्रपंचाच्या पाठीमागं लागू नका, परमार्थ पूर्ण होणार आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थ केलं पाहिजे महाराज. बघा कारण प्रपंचामध्ये जसं जसं वय वाढलं तशी तशी किंमत बाबा कमी होते, आणि परमार्थामध्ये जसं जसं वय वाढलं तसं नाव वाढत जातं, अधिकार वाढल्या जातो. परमार्थामध्ये एखादं लहान असेल पण त्याचं वय वाढत गेलं, साधना वाढली का लोक त्याला महाराज म्हणता म्हणता त्याला एखादा अधिकारी महात्मा म्हणून त्याच्याकडे बघता, बरोबर आहे का नाही? प्रपंचामध्ये आहे ना असं, प्रपंचामध्ये लय अवघड महाराज. बघा म्हाताऱ्याला मान प्रपंचात तोपर्यंतच आहे जोपर्यंत किल्ल्या सातबारे उतरी त्याच्या नाव आहे तोपर्यंत, नाही का? तोपर्यंत सून नातवाला भीती दाखवते, म्हातार बुलेट हो मग बसले राहत मिशान बिशान. म्हातार तिकडून येताना सुनबाई म्हणते बाब्या शांत बस, नाही तर बाबा तिकडून आले नाव सांगल, ना तू घाबरत आणि सुने घाबरती, नाही का? पण वय झाल्यानंतर असा धाक नाही दाखवित आजी, मग म्हणजे धाक दाखवती पण थोडं जरा बदलतं, नाही का? मग नातवाला झुळीत टाकी ती, पहिल्यांदा म्हणत राहती बाबाला नाव सांग. आता बाबाला नाही म्हणत, एकदा उतरी आपल्या ताब्यात भेटले, म्हाताऱ्याचं नाव काही राहिलं नाही, म्हातारा ते खोकली आणि जाम झालं कोपऱ्यात असं सुरू झालं का मग म्हणती हाड यू शांत बस कोपऱ्यात भोकडी, बरोबर आहे का? म्हणजे किंमत काय झाली? कमी झाली. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये किंमत कमी होते, म्हणून आपली किंमत आपल्यावरती आपल्या कर्मामध्ये. आपलं कर्म जर पवित्र असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन जर पवित्र असेल तर मला वाटतं आपण फक्त स्वार्थाकरता जीवन जगलो, 1-2 वर्षाकरता कोणी लक्षामध्ये ठेवेल, पण आपलं कर्म पवित्र असेल तर 35 वर्ष आपल्याला लक्षामध्ये ठेवलं जातं. ही आपल्या कर्माची ताकद आहे गड्या. बघा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये म्हणून कर्म फार पवित्र केलं पाहिजे. देवाला अनुसरून कर्म करा, कारण आपल्या जन्माला कारण कर्म आहे, आपल्या मृत्यूला कारण कर्म आहे. ज्ञानोबा वर्णन करता आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळा यावे, आणि तया ते भोगावा यावे देहा एक. आपल्याला ते भोगण्याकरता हा नरदेह भेटलेला आहे, आणि आपल्याला वाटत असेल हा नरदेह माझा आहे, पण हा आपला नाही. मग कुणाचा? देह हे काळाचे धन कुबेरा
देह हे काळाचे धन कुबेराचे असं गोड प्रमाण झालं का टाळ्या फिळ्या वाजीत जातो मी नाही का. आम्हाला दुसरं काही लागत नाही. आणि नसल टाळ्या वाजवायच्या तर एक काम करा, कीर्तन झाल्यावर 600-500 देऊन टाका, आम्ही काही नाराज होणार नाही नाही का. बघा खऱ्या अर्थानं महाराज म्हणता हा देह जर कुणाचं असेल तर देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. मानवाच्या जीवनामध्ये मानवाच्या हातामध्ये काही नाही महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पवित्र जीवन जगा, पवित्र कर्म करा. आज भजन करू, उद्या करू, काही काही म्हणते महाराज उद्या परमार्थ करू, उद्या माळ घालू, उद्या माळ घालू. कोणा सांगितलं उद्याचा दिवस आपण पाहणार आहे तोपर्यंत पवित्र जीवन जगा. कारण कधी आपल्या जीवनामध्ये मृत्यू येईल सांगता येत नाही. बघा कारण क्षणाचा सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही. कसा महाभारतामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये एकदा प्रसंग असा निर्माण झाला. बघा महाभारतामध्ये तसं जर पाहिलं तर सगळ्यात दानशूर दानाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात दानशूर जर कोण असेल तर कोण आहे कर्ण. आणि कर्ण जितका दानशूर आहे बाबा त्याच तोला मोलाचा तितका म्हणता येणार नाही, पण त्याच तोला मोलाचे दानशूर धर्मराजे. कारण दानाच्या बाबतीमध्ये कर्णाची बरोबरी कोणीच करू शकत नाही महाराज. बघा पण त्याच तोला मोलाचे दानशूर आहे धर्मराज अर्थात युधिष्ठिर. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. एक व्यक्ती कोणीतरी धर्मराजाकडे युधिष्ठिराकडे येते आणि त्यांना काहीतरी पाहिजे म्हणून धर्मराजाला म्हणते मला हे नाही हे पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी तुम्ही ते द्या. त्या वेळेला धर्मराजे म्हणता आता माझ्याकडे ती गोष्ट नाहीये, मग एक काम करा तुम्ही काय करा माहिती आहे का, उद्या याच वेळेमध्ये माझ्याकडे जर आले तर मी तुम्हाला जे पाहिजे ते दान मी तुम्हाला प्राप्त करून देईल. त्या वेळेला ती व्यक्ती पाठीमागे त्या ठिकाणी निघाली. आता पाठीमागे निघाल्यानंतर त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला. हे ऐकलं भीमदादानं काय कोणीतरी व्यक्ती काहीतरी दान मागण्याकरता धर्मराजाकडे आलं आणि धर्मराजा आपला दादा म्हणतो उद्या या, आज त्यांना देत नाही. हे उद्या या हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी काय केलं माहितीये का, भीमदादानं दुधुंबी घेतली आणि तिचा नाद करायला सुरुवात केली. आता ती केव्हा वाजवता युद्धात जर विजय प्राप्त केला तर त्यावेळेला ती वाजवल्या जायची, आता ती राहिलंच नाही. बरोबर आहे का ना. पूर्वीच्या काळामध्ये ते शिंग असायचं, दुधुंबी असायची, वेगवेगळी वाद्य आता लोप पावत चालली बाबा नाही का. वेगवेगळ्या जुन्या काळातल्या गोष्टी इतक्या सुंदर होत्या महाराज, आता त्या सगळ्याची जागा फक्त मोबाईलनं घेतली. बरोबर आहे का ना. आणि येडं करून टाकलं महाराज नाही का. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये काय गोड काळ असायचा बाबा. तुमचा जुन्या लोकांचा काळ बघा ना नाही का. खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामध्ये आजार नव्हते बाबा, खाण्याकरता लय असायचं असं नाही. तुम्ही कांद्याबरोबर भाकरी खाल्लेली माणसं आहे, इतकी गरिबी पाहिलेली, पण समाधान असायचं का, शरीराचा व्यायाम व्हायचा, काम लय असायचे महाराज. पाणी भरायला मोटर मग पाणी भरायला मोठ असायची मोठ, आणि मग ते बैल असायचा आणि त्या बैलानं ती मोठ हाकायची. आताच्या पोरा सोरायला काय सांगावं आपण, काय कष्ट केले महाराज. यांना आले दिवस चांगले पण आपले दिवस तुम्ही माझ्या काय 80 वर्षाचा म्हातारा चालला नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं पूर्वीचा काळ खरंच अवघड होता. या जुन्या आज्या सुद्धा बघा पूर्वीच्या काळामध्ये असं गिरण्या होत्या का नाही का. आता गिरण्याने गेल्या काय असायचं जात. आता जर म्हणलं बाया जात ती म्हणजे कसं होतं नाही का. आता जात घरामध्ये राहिलंच नाही. पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर बसल्या दळायला माता मौल्या का दादा भजन करायच्या नाही का. गोड त्या ठिकाणी गीत म्हणायच्या, गोड भगवान परमात्म्याला आळवायच्या नाही का. सुंदर माझे जाते ग फिरते बभूत, सुंदर माझे जाते ग फिरते बभूत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा, सासू आणि सासरा
परमात्म्याला आवाज द्यायचा. जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे, हे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही गुणे, विठ्ठला नाही काही गुणे, विठ्ठला नाही काही जात्यामध्ये सामान्य दाणे नाही, मोत्याचे दाणे घालते म्हटली बघा. आणि भगवान परमात्म्याचे गुणगान गायचे महाराज नाही का. आता ते राहिलं नाही, आता दळणं नाही, काहीच नाही. पण आता एकच कामाला नसलं आपल्या घरात जातं ते एका कामाला आणावं लागतं. कोण? लग्न असलं की ते हळद दळायला आणत्या बघा. मग देवाचं गाणं नाही, मग तिथं देवाचे गाणे म्हणावं नाही. मग काही काही जाते मांडवाची दाटी मांडवी आणतो बोकंडी पडावं नाही का. पण बघा आपल्या काही गोष्टी लोप पावत चालल्या. विषय हा चालू होता, प्रसंग असा निर्माण झाला. भीमदादानं दुधुंबीचा नाद त्या ठिकाणी केला. सर्वजण गोळा झाले. भीमदादा आज कुठलं युद्ध नाही, काही नाही, आणि आज तुम्ही हा नाद का करता? तुम्हाला माहिती आहे का हे केव्हा वाजवलं जातं? मला माहिती आहे ना केव्हा वाजवतात. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं दोन शत्रूंचं युद्ध होतं आणि ज्यानं विजय प्राप्त केला, विजय प्राप्त करणाऱ्यानं दुधुंबीचा नाद करून विजयाचा त्या ठिकाणी, विजयाचा उत्सव त्या ठिकाणी साजरा करायचा असतो. बरोबर आहे. मग तुम्ही का वाजवता? आज तर कुठलं युद्ध झालं नाही, काही झालं नाही, मग तुम्ही ही दुधुंबी का वाजवतात? त्यावेळेला भीमदादा म्हणतात का हो, दोन जणांचं युद्ध झाल्यानंतर, एकानं युद्धात विजय प्राप्त केल्यानंतर जर ती वाजवता, तर एखाद्यानं जर काळावर विजय प्राप्त केलं असेल तर मग वाजवू नये का? काळावर विजय प्राप्त केल्यानंतर तो वाजवायलाच पाहिजे म्हणले मग मी दोन जणांचं युद्ध झालं म्हणून नाही, तर एकानं काळावर विजय प्राप्त केला म्हणून वाजवतो. कोणी काळावर विजय प्राप्त केला? म्हणले माझ्या भावानं. म्हणले कोण? धर्मराजानं. बरं धर्मराजा होताच असा बाबा, पटण्याजोगं होतं. लोकांनी सगळ्या जणांची गर्दी लागली, सर्वजण धर्मराजाकडे गेले आणि धर्मराजाला म्हणता वा वा, काय तुमचं कर्म, काय तुमचं पवित्र जीवन. म्हणले काय झालं? म्हणजे अहो माझ्या कर्माला काय झालं, आजपर्यंत कोणी माझ्याकडे येत नाही, आज माझ्या दर्शनाला सगळी लाईन लागली आणि सर्वजण म्हणता वा काय तुमचं जीवन, सगळेजण माझ्याकडं कसे काय त्या ठिकाणी येत आहे. म्हटले त्यावेळेला म्हटले नाही तुम्ही विजय प्राप्त केला ना म्हणून आम्ही आलो. म्हणले कोणावरती विजय? म्हणले सामान्यावर नाही, तुम्ही काळावरती, तुम्ही मृत्यूवरती विजय प्राप्त केला. म्हणले मृत्यूवर आणि काळावर तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणले तुमच्या भावानं भीमदादानं. म्हणले त्या भीमदादाला धरून आणणारे कोणला लोकायला छाटा हाणायला लागला. म्हणले त्यावेळेला भीमदादाला आणलं आणि भीमदादाला म्हटलं का हो भीमदादा, काय लोकाला काय सांगताय, तुम्हाला कोणी सांगितलं मी काळावरती विजय प्राप्त केला? म्हणले मला सांगण्याची गरज नाही, मी अनुमान प्रमाण लावलं. कशावरनं? एक मनुष्य सकाळी तुमच्याकडे काहीतरी मागण्या करत आला. बरं मग तुम्ही त्याला जे पाहिजे ते न देता तुम्ही काय म्हणता? तुम्ही म्हणताय उद्या या आणि माझ्याकडून घेऊन जा. याचा अर्थ तुम्हाला एवढी तुमच्या शरीराची, एवढी तुमच्या प्राणाची गॅरंटी आहे का तुम्ही आजचाही दिवस जीवन जगू शकता, आजची रात्रही जीवन जगू शकता आणि उद्या सकाळची ही वेळ तुम्ही बघू शकता. म्हणजेच तुम्ही काळावर विजय प्राप्त. धर्मराजाची आपली चूक लक्षात आली. कसलं आलं काय, त्याला बोलून घेतलं आणि जे पाहिजे ते देऊन टाकलं. मला मुद्दा हा मांडायचा आहे, धर्मराजासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये जर क्षणाचा भरोसा नाही, तुमचं माझं काय आहेत महाराज. महाराज म्हणताना जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. शावळाला तो काळ घ्यायला येईल ना, आपल्याला जावं लागेल आणि तो काळ आपल्याला खाण्याकरता टपलेला आहे. कसा? महाराज म्हणता पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. तैसे कान
वाजवा दादांकरता बोका पखवादूतून बाहेर काढणं एवढं सोपं नाही, नाही का? बघा म्हटले पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. उंदराला खाण्याकरता जसा बोका टपलेला आहे तसं तुम्हाला मला खाण्याकरता काळ टपलेला आहे. कधी येईल ना आपल्याला घेऊन जाईल काही सांगता येतं का? क्षणाचा सुद्धा माणसाच्या जीवनाचा भरोसा नाही बघा. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत पवित्र जीवन जगा. साधू संतांनी सावध केलं, अज्ञानपणाच्या झोपेमध्ये राहू नका बाबा. जाग केलं, जग जोगी जग जोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती. हा जग जोगी जग जोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती. हा जग जोगी जग जोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती. हा जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. जग जोगी जग जोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती. हा जग जोगी जग जोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती. हा जागा रे भाईनो जागा. म्हणले आपल्या जीवनामध्ये जाग केलं साधू संतांनी. सावध व्हा बाबा, कारण तो काळ कधी आपल्या जीवनामध्ये घेऊन जायला सांगता येत नाही. मृत्यू कोणाच्या जीवनामध्ये चुकवता येणार नाही, पण अंतकाळ गोड करत येतो. तो गोड व्हावा याकरता पवित्र गोड देवाचं चिंतन करा. पवित्र या वाणीनं पवित्र बोला, या वाणीनं गोड देवाचं भजन करा. हातानं गोड टाळी वाजवा, मुखानं गोड देवाचं प्रत्येकाशी प्रेमानं बोला. कसं ज्ञानोबा म्हणतात, साच आणि मवाळ मितोले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड प्रेमानं बोला, नाही का? नाही तर आता बघा पुढं मला वाटतं मकर संक्रांत आली. मकर संक्रांतीच्या सणाला बाबा आपण काय करतो, तिळ आणि गुळ वाटतो. आणि मग काय करता माहितीये का, काही काही माणसं म्हणता बघा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. माझं तर सांगणे भुवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला नाही. तुम्ही तोंडावर नाही गोड बोलले तर चालेल, पण मागं पुढं फक्त काड्या करू नका म्हणजे झालं, नाही का? कारण अवघड असं काही काही माणसं तोंड वा वा, तुमच्यासारखा माणूसच नाही, माग पागल ते येडे, नाही का? म्हणून बघा बघा आपल्या जीवनामध्ये समाजाकरता पवित्र जीवन जगू नका, पण माझ्या देवाला आवडलं पाहिजे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देवाचे
देह देवाचे कारणी, देवाकरता असा देह समर्पित करावा लागतो, तेवढ्याला इतकी गोडवाणी तयार होते महाराज, नाही का? बघा, म्हणून आपल्या जीवनामध्ये मुखामध्ये अखंड देवाचं भजन करा, आपल्या जीवनामध्ये पवित्र चिंतन करा. कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे. कर्मच माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख देण्याची ताकद फक्त कर्मामध्ये. म्हणून पवित्र जीवन जगा. कारण वाईट कर्म तरी आपल्या हातानं घडणार आहे, चांगलं कर्म तरी आपल्या जीवनामध्ये आपण करणार आहे. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करून आपल्या जीवनामध्ये पवित्र गोड भगवान परमात्म्याची प्राप्ती करा. कारण गोड नरदेह तुम्हाला मला भगवान परमात्म्यानं दिला. मग का हो, आपल्या जीवनामध्ये जन्माला येऊन मरायचंय. मग प्रत्येकाला जर जन्माला येऊन मरायचंच असेल तर देवानं नरदेह कशा करता दिला? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करणं या नरदेहाचं साध्य. बरं, मग तो कशानं प्राप्त होईल? तसं बाकीच्या युगांचा जर आपण बाबा विचार केला तर बाकीच्या युगामध्ये यज्ञ यागादी कर्म करून प्राप्त न होणारा देव या युगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. फक्त देवाचं भजन करा, देवाचं कीर्तन करा. कीर्तन करणं म्हणजे हे फक्त फेटा बांधणं, चाटा हाणणं, नारळाचा गोटा घेणं याला कीर्तन म्हणत नाही. मग कीर्तनाचे प्रकार आहे. नामसंकीर्तन वेगळं, गुणसंकीर्तन वेगळं, लीला संकीर्तन वेगळं. नामसंकीर्तन करा. भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवान परमात्म्याचं भजन करा महाराज, तरी आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती या युगामध्ये होते. बाकीच्या युगामध्ये यज्ञ यागादी कर्म करून सुद्धा देवाची प्राप्ती झाली नाही. कसं? उदाहरणच जर द्यायचं झालं तर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या परिचित उदाहरण आहे बळीराजाचं. बरोबर आहे का ना? बळीराजाच्या जीवनामध्ये बळीराजानं यज्ञाला प्रारंभ केला आणि यज्ञ करत असताना 100 अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि बळीराजा यज्ञ करत असताना 99 यज्ञ पूर्ण झाले. आणि 99 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर तिकडे इंद्राला भीती वाटायला लागली. इंद्र म्हणतोय, अरे माझ्या खुर्चीला भीती आहे, मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून इंद्र नावाच्या देवतेनं भगवान विष्णू परमात्म्याकडे जावं. देव म्हटले, का हो, कसं काय येणं केलं? येण्याचं कारण काय आहे? त्या वेळेला सांगितलं. म्हटले, माझ्या खुर्चीला भीती आहे. काय झालं? मृत्यू लोकामध्ये एक बळी नावाचा राजा यज्ञ करतोय आणि त्या राजाचा 99 यज्ञ पूर्ण झाले, 100वा यज्ञ पूर्ण झाला, तर माझं इंद्रपदाला भीती आहे. देवानं सांगितलं, काळजी करू नका, मी तुमची खुर्ची वाचवतो. मग भगवान परमात्म्यानं बटुवेश धारण केला, वामनाचा वेश धारण केला आणि बळीराजाच्या द्वारामध्ये गेले. आणि बळीराजाच्या द्वारामध्ये आता यज्ञ पूर्ण होऊ द्यायचा नाही म्हणून गेले. लहान वेश, लहान बालकाचा धारण केला आणि तिथं गेले. भिक्षाम दी, भिक्षा कसली पाहिजे म्हटले. त्या वेळेला सांगितलं, मला 3 पावलं भूमी पाहिजे. त्या वेळेला बळीराजाचे अर्थात दैत्यांचे जे गुरु आहे त्यांचं नाव आहे शुक्राचार्य. शुक्राचार्य आले म्हणतात, राजा तू दान देऊ नको. याचं कारण असं आहे, हा दिसताना जरी लहान दिसत असेल पण हा देव आहे, हा घेताना मात्र मोठा होईल. आणि हा तू त्या ठिकाणी बघ, तुझा घात करण्याकरता आलेला आहे. त्या वेळेला बळीराजा म्हणतोय, बघा गुरुजी, माझा घात करण्याच्या भावनेनं का होईना, पण ज्याच्या द्वारात जग भिकारी होतं तो जर आज माझ्या द्वारात भिकारी झाला असेल तर मी का त्याला देऊ नये म्हटले. बघा, शुक्राचार्याला त्या ठिकाणी सांगितलं. तसं शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु नंतर आहे, पण शुक्राचार्य अगोदर एक ऋषी आहे, अगोदर एक महात्मा आहे, अगोदर एक संत आहे. त्यांचं खरं नाव शुक्राचार्य नाही, मग खरं नाव आहे उदालक नावाचे ऋषी. हे कोण आहे उदालक नावाचे ऋषी? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे, त्यांचं नाव आहे भृग ऋषी. आणि भृगदेवांचे पुत्र आहे, भृग ऋषींचे पुत्र आहे, त्यांचं नाव आहे उदालक ऋषी. या उदालक ऋषींच्या जीवनामध्ये यांनी काय केलं? कुबेर देवावरती त्या ठिकाणी स्वारी करून त्याचं धन हिसकावून घेतलं. त्या वेळेला कुबेर देवानं भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिव म्हणता, का हो, का माझी आराधना करताय? त्या वेळेला म्हटले, कुबेर देवाला असा प्रश्न विचारल्याबरोबर सांगितलं, त्या उदालक नावाच्या ऋषीनं माझं धन योग बळानं हिसकावून घेतलेलं आहे, तेवढं प्राप्त करून द्या. भगवान शिवाला राग आला. ऋषी जरी असला म्हणून काही करायचं का? ऋषी असला मग का 12च्या पुढे जा, 12:30 वाजले तरी कीर्तन सोडायचं नाही म्हणले. पटतं का त्याला? काय काय आहे का नाही? डोक्यावर पडला काय म्हणले पडू शकतो, कारण खड्ड्यात तशी म्हणली आता नाही का. तो डोंगरावर गाडी गेली सलन खड्ड्यात पडला सल म्हणशील नाही का, असं कुठं असतं का म्हणले. बरं, मग काय करायचं म्हटले. त्यावेळेला भगवान शिवजीला क्रोध आला आणि त्रिशूळ घेऊन त्या उदालक नावाच्या ऋषींना मारण्याकरता गेले.
पण उदालक ऋषीनं काय केलं हे जर मला मारण्याकरता आले तर उदालक ऋषी इतके सूक्ष्म झाले, इतके लहान झाले का भगवान शिवजीला मारता येणार नाही असा लहान वेश धारण केला. पूर्वी लहान होता यायचं, पूर्वी मोठं व्हायचं येतं, पूर्वी वेगवेगळे रूपं सुद्धा घेता यायचे, मायावी रूपं घेता यायचे. बघा मानवाला वेगवेगळे रूपं घेता येत होते बाबा. बघा मला वाटतं रावण ज्या वेळेला सीताई साहेबाला आणायला गेला त्यावेळेला काय होऊन गेलता, साधू होऊन गेला. मरीष मामा काय होऊन गेलते, हरिण होऊन गेले. म्हणजे पूर्वी हरिण होता येत होतं, मांजर होता येत होतं, कुत्र होता येत होतं. बरं झालं आकाश बाबा ती आता आपल्याला कला नाही दिली सदानंद गुरुजी, नाही का? नाही तर आम्हाला जर कला दिली असेल ती कुत्र होय मांजर होय वेगवेगळे रूप घे बाबा, आम्ही वेगळे दुसरे कोणतेच रूप घेतले नसते. दादा दहाव्याला जर गेलं काही काही लोक लय लवकर बसून द्या त्या आणि लवकर कावळा घासच घेत नाही. आम्ही कावळे घे झालो असतो पिंटाल शिवला असतो, नाही का? पण बघा वेगवेगळे लहान होता यायचं, मोठं होता यायचं. म्हणून उदालक नावाचे ऋषी लहान झाले. आता असं वाटलं हे आपल्याला काही करू शकत नाही, पण भगवान शिवजीचा क्रोध इतका अनावर झाला होता. भगवान शिवजीनं आपला त्रिशूळ घेतला आणि उदालक नावाच्या ऋषीला मारण्याकरता जाणार, पण त्यांनी लहान वेश धारण करून त्या त्रिशूळाच्या अग्रभागावरती बसले. त्यांना वाटलं आता अग्रभागावर बसले हे आता काही करणार, पण भगवान शिवाला इतका राग आला होता ते जसे अग्रभागावर बसले तसं त्यांना धरलं तसं गिळूनच टाकलं मार. ते गेले पोटात. आता भगवान शिवाच्या पोटात गेल्यानंतर त्यांना असं वाटलं हे किती दिवस ठेवणार आहे उदरामध्ये, एक दिवस 2 दिवस त्रास व्हायला लागला का सोडा जिरा कोको कोला काहीतरी पिऊन काढून टाकतील म्हणले, नाही का? पण 1-2 तब्बल 12 वर्ष झाली, पण तरी सुद्धा ते बाहेर भगवान शिवजी येऊ द्यायला तयार नाही. त्यांनी सुद्धा भगवान शिवजीच्या उदरामध्ये तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर शेवटी म्हणताय मला बाहेर येऊ द्या. त्यावेळेला भगवान शिवजीनं बाहेर येण्याकरता जागा दिली. म्हणले बघा आता मुखावाटा आतमध्ये घातलं, तीच गोष्ट मुखावाटा बाहेर पडली तर ती चांगली राहते का? नाही. अन्न मुखावाटे ग्रहण केलं आणि मुखावाटा बाहेर टाकलं तर मला सांगा आपण त्याच्याकडे बघू तरी शकतो का? नाही. म्हणून मुखावाटा ज्यांना घातलंय त्यांना मुखावाटच काढलं तो तुम्ही चांगले राहणार नाही. मग त्यांना बाहेर येण्याकरता जागा दिली. आपल्या शिश्नातून आपल्या लिंगातून ते भगवान शिवजीच्या लिंगातून भगवान शिवजीच्या शुक्रातून बाहेर आले, म्हणून नाव पडलं शुक्राचार्य. विठाला विठ्ठल असे असणारे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु. त्या ठिकाणी बघा त्यांनी म्हणावा रे असं करू नको. त्या वडाला म्हटले देऊ नको. नाही, देव माझ्या द्वारात भिकारी झाला, देऊ द्या हो. त्या वडाला देवानं सांगितलं मला 3 पावलं भूमी पाहिजे. 3 काय 7-8-10 घेऊन टाका. 7-8-10 नाही 3च द्या म्हटले. म्हणले एक काम करा संकल्प सोडा. हा बाबा शुक्राचार्य झारीमध्ये जाऊन बसले. पाणी सोडताय पण पाणी बाहेर यायला तयार नाही. त्यावेळेला म्हटले काहीतरी गेला असेल आतमध्ये बघा म्हटले. आता या बाबाला माहित नाही का आतमध्ये काय, पण देव आहे तो महाराज, नाही का? त्यावेळेला काहीतरी घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणी त्या झारीमध्ये घालायला लावलं. झारीमध्ये घालताना शुक्राचार्य आतमध्ये बसलेले होते. त्यांचा आड आला म्हणून फोडीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. म्हणून कोणाच्या आतमध्ये मधी लय करायचं नाही, कारण मधी केलं का डोळे फुटत राहत्या डोळे. मग पप्पेची आई म्हणते तुम्हाला कधी दिसना का, तुमचे का डोळे फुटले का काय, नाही का? बघा म्हणून मला मुद्दा हा मांडायचा आहे. बघा त्यांच्या जीवनामध्ये नंतर त्या ठिकाणी संकल्प सोडला. 3 पावलं दान केले. दान केल्यानंतर पहिल्या पावलानं भूमी व्यापली, दुसऱ्या पावलानं आकाश व्यापलं, 3रं पाऊल कुठं ठेवू म्हणले. आता मला सांगा आपल्याकडं जर 3 पावलं मागितले तसं देव काय मागायला येणार नाही आपल्याकडं, पण मागितले आणि पहिल्या पावलानं आकाश व्यापलं, पहिल्या पावलानं आकाश व्यापलं, दुसऱ्या पावलानं भूमी व्यापली आणि आपल्याला म्हणलं 3रं कुठं ठेवू. आपण काय म्हणू ठुचुल्या, पण त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यावर ठेव. अरे मी पहिल्या पावलानं भूमी व्यापली आणि तू भूमीवरच राहतो. म्हणजे भूमीमधल्या जर मी भूमी व्यापली तर भूमीवरलं सर्व काय झालं माझं झालं. म्हणजे तुम्ही सुद्धा भूमीवरती राहता, तुम्ही सुद्धा दान झाले, वेगळं काहीतरी द्या. त्या वेळेला सांगितलं बरोबर आहे. भूमीवरती पाऊल ठेवलं, भूमी व्यापली, भूमीवरती जेवढं आहे तेवढं तुमचं झालं, बरोबर आहे. पण का हो दान करणारा दाता आणि जे दान आहे ते वेगळं राहतं का नाही? म्हटले हो बरोबर आहे. मग मी जरी भूमीवरती राहत असेल पण मी दाता आहे आणि भूमी दान आहे, म्हणून मी आणि ते दान वेगळं आहे. म्हणून माझ्या डोक्यावर पाय ठेवा. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला, बळीराजा पाताळामध्ये घातला. 99 यज्ञ करणारा पाताळामध्ये जातो, त्याला जर देवाची प्राप्ती होत नाही, तुमचं माझं काय जीवन आहे? म्हणून खऱ्या अर्थानं बाकीच्या युगामध्ये यज्ञ यागादी कर्म करून देवाची प्राप्ती होत नव्हती, पण या युगामध्ये
फक्त पवित्र कर्म केलं, देवाचं भजन केलं तरी आपल्या जीवनामध्ये उद्धार होतो. मग महाराज म्हणतात तुझा उद्धार व्हावा याकरता पवित्र कर्म कर. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा तू असं कर्म का करत नाही? करणे ते हेची करा, करणे विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय
विठोबा रखुमाई डोबा रखुमाई डोबा डोबा रखुमाई विठोबा 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 करणे ते हेच करा नरका घोर का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक यथामत यथावकाश अभंगाचं एक चरण सोडवलं वेळे बाकीचे सोडून दिले असाच भाव असेल सांगता येत नाही पण ज्या पद्धतीनं ज्ञानोबाराय तुकोबारायनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला पुनश्च एकदा खऱ्या अर्थानं आपण किम निमित्तानं जमलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी विलास देवराम दराडे बाबांना आपल्यातून जाऊन आज 35 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या 35व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमच्या सुनील भाऊनं घातलेला हा गोड कार्यक्रम हा म्हणतो पिंगळा म्हणतो बरं का अगदी गोड खऱ्या अर्थानं सुनील भाऊनं केलेला हा कार्यक्रम बघा एरवी फरमाईश पुरुष मंडळ कोण येते आज माता मौल्य कोण आली म्हणजे काहीतरी विशेष आहे नाही का बघा आमच्या सुनील भाऊन करता एकदा जोरदार टाळी वाजवा कारण ते ज्या वेळेला वडील गेले त्या वेळेला लहान होते मृत्यू काय जन्म काय हे सुद्धा त्या वेळेला कळत नव्हतं सुनील भाऊंच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर एकच उदाहरण मला सापडतं महाभारतामध्ये मी एक उदाहरण सापडवलं का वर्ष श्राद्धाच्या वेळेला त्यांनी सांगितलं महाराज बापाचं वर्ष श्राद्ध कसं झालं काय झालं मला काही माहिती नाही आणि म्हणून हे 35वं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण कुणी म्हणशील का हो प्रथम पुण्यस्मरण माहिती नाही मग 35वं डायरेक्ट चालतं का याकरता महाभारतामध्ये पांडवांचं उदाहरण आहेत बाबा पांडवांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला पांडवांचे पिता पंडुराजा मृत्यू पावले का त्यांना शाप आहे ऋषींचा काय आम्ही त्या ठिकाणी कामसुख उपभोगत असताना राजा आम्हाला बाण मारला ना हरणाच्या रूपामध्ये आम्ही सुद्धा शाप देतो हे सुख तू ज्या वेळेला घ्यायला जाशील श्री संग करायला जाशील त्या वेळेला तुला मृत्यू येईल त्या ऋषींच्या शापापासून कर्दम महामुनीच्या शापा ज्या वेळेला दिला तेव्हापासून श्रीपासून पंडुराजा बाजूला राहतो पंडुराजाला 2 पत्नी आहे मला वाटतं एकीचं नाव आहे माद्री आणि एकीचं नाव आहे कुंती खऱ्या अर्थानं पण एक दिवसाचा त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला माद्री माता केस वाळवण्याकरता बसलेली आहे आणि तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर कामसुखाच्या अभिलाषानं गेलेला पंडुराजा श्री संग करायला गेल्यानंतर गतप्राण त्या ठिकाणी होतोय लहानपणामध्ये आपला बाप गेला त्यावेळेला विधिकर्म कसा करावं काय पांडवांना माहिती नाही पण ज्यावेळेला आता हस्तिनापुरचे राजे झाले धर्मराजानं अर्जुनाला म्हणावं अर्जुना आपल्या बापाचं श्राद्ध कसं झालं माहिती नाही आपण त्यावेळेला लहान होतो गड्या पण आता आपल्या बापाचं आपल्याला आता श्राद्ध करायचंय आपण मोठे झालो हस्तिनापुरचे राजे झालो मग कसं श्राद्ध करायचं हे माहिती करण्याकरता त्यांनी देवाला बोलवलं अर्जुन स्वतः जाता देवाला बोलवता श्राद्धाचं जे काही साहित्य असतं ते लिहून दिलं कोणी काय आणायचं भीमदादाला आमंत्रण देण्याचं काम भीमदादाकडे दिलेलं आहे भीमदादा आमंत्रण देता गंगेला आणण्याचं काम सुद्धा भीमदादाकडे आहे आणि श्राद्धाच्या दिवशी स्वतः भगवान परमात्मा येता एकट्या नाही आपल्या 16,108 पत्न्यांसोबत येता आणि आल्यानंतर सगळ्या ऋषींना बोलवले सगळ्यांना बोलवले आणि सगळेजण भोजना करता बसलेले पण एक ताट मात्र रिकामं राहिलं म्हणले एका ऋषीला बोलवलं नाही का भीमा कोणते ऋषी दधीचे नावाच्या ऋषीला बोलवलेलं दिसत नाही जा दधीशी ऋषीला बोलून आणा तोपर्यंत बाकी सगळे जेवणा करता थांबलेले आता भीमदादाला वाटलं एवढे सगळे जेवायला थांबवले आणि दधीशी ऋषीला बोलायला पाठवलं म्हणजे तो बाबा म्हणजे कसे त्याचे कपडेन बिपडेन कोटन बिटन बॉडीन गाडीन दाडीन पण तिथं गेले आणि एक जण नागरत होता अशा बैलाचा नागर आणि म्हणले धोतर फाटलेलं मळालेले कपडे का हो दधीशी ऋषी कुठं आहे म्हणले मीच आहे ते म्हणले बाबा याच्याकरता हे बाकीशांना जेवणा करता थांबवलं म्हटले बरं आलोच तो घेऊन जाऊ चला तुम्हाला देवानं बोलवलंय पंडुराजाचा श्राद्ध आहे त्यांच्याकरता एक पात्र मांडलेलं होतं आणि त्या पात्रावरती दधीची ऋषी भोजना करता बसवले सगळ्यांनी बसताना पाहिलं जेवायला बसताना दधीची ऋषी बसले पण जेवताना दधीची ऋषी दिसत नव्हते तर तिथं पंडुराजा जेवताना दिसत होता मला मुद्दा हा मांडायचा आहे जर पांडव आपल्या पित्याचं पुण्यस्मरण नंतर करू शकतात आमच्या सुनील भाऊ का करू शकत नाही मला वाटतं त्या उदाहरणाचा धांडोळा त्यांनी घेतलेला असावा म्हणून आपल्याला बाप नव्हता कळत त्यावेळेला बाप गेले वडील गेले पण त्यांनी दिलेले संस्कार आईनं केलेला टास आपल्याकरता आणि म्हणून त्याकरता खऱ्या अर्थानं आज हे पुण्यस्मरण करता त्यांना मनापासून धन्यवाद आहे बरं साधं नाही महाराज इतके गोड ही मंडळी आणणं म्हणजे काय सोपं आहे का नाही का आमचे दिनूदादा असतील आमचे गुरुजी असतील सदा
सच्चिदानंद गुरुजी असतील, आमचे आकाश बाबा असतील, ही महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राच्या बाहेर गाजणारी मंडळी. या त्रिमूर्ती करता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. गावातील संपूर्ण भजनी मंडळ, विनेकरी बाबा, आमच्या राहुल बाबांच्या संस्थेतील विद्यार्थी, 2 सोबदार, त्याच पद्धतीनं ज्यांची गोड उपस्थिती आमचे हरिभक्त शुभम महाराज. खऱ्या अर्थानं अगदी गोड ज्यांची साधना आहे, साधना सांगावं लागत नाही, आमचे शुभम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे तांबे महाराज आहे. त्याच पद्धतीनं आमचे प्रतीकदादा, आमचे भगवंत कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे मालक ते या ठिकाणी आहे. गोड ज्यांचा साऊंड आमचे शंकर भाऊंनाही धन्यवाद आहे. गोपी काका, मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. वेळ संपलेली आहे पण तेवढी अपेक्षा आहे तेवढा पिंगळा म्हणतो, कारण पिंगळा नाही म्हटलं दादा तर हे म्हणशील नाही महाराजाला जमलं नाही, परत सुनील भाऊ कमी करायचे. प्रेम 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 नाही का, म्हणून तेवढं म्हणतो आणि थांबतो नाही का. गोड पवित्र कर्म करा, देवाचं भजन करा. एखादं म्हणशील का हो हे नाही केलं तर काय होईल, नाथ बाबा म्हणता आमचं काही नाही जाणार. मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल
फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका मी डौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका
नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठाल रे जय विठाल जय जय विठ्ठल लेले पुरी बेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा नाही उच्चारी अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध तुकामणी ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमन विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय जय